नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून पोदार इंटरनॅशनल स्कूल, काटोल रोड, नागपूर सहर्ष सादर करीत आहे बालनाट्य कणा. अवघे गोधन गोरस आरपुनी, अवघे गोधन गेले. लेखन दिग्दर्शन कामेश्वर पटले. धूपदीप नैवेद्य असा, धूपदीप संगीत कामेश्वर पटले. प्रकाश योजना श्वेताली मंडलेकर. वेशभूषा आणि रंगभूषा श्वेताली मंडलेकर. नेपथ्य कामेश्वर पटले, आशिष राखुंडे, हेमलता बाणाई. रांगोळ्यानी सडे सजविले, रांगोळ्यानी. प्रिन्सिपल मिस लकी सदरानी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पोदार इंटरनॅशनल स्कूल, काटोल रोड, नागपूर सहर्ष सादर करीत आहे बालनाट्य कणा. सजविले रस्त्या रस्त्यातून, सान पाऊल वाजती पैंजण, सान पाऊल. काय रे मकरंद, काय करतोय? चप्पल शिवतोय का? अरे समीर, तू ये बस. अरे अजून किती घालणार आहेस तिला? नवीन घे की. अरे हिला काय होतं, चलते अजून 8 दिवस. तुझ्या एवढं श्रीमंत नाही रे मी. जेवढी काटकसर करता येईल तेवढी करायची. हो बरोबर आहे, पण जिथे काट कसं करायची तिथे कर, प्रत्येक ठिकाणी नाही. हा ते काय, आता चलायचं. बोल, तू कसं येणं केलंस? अगं सुनीता, चहा ठेव. खूप दिवसांनी आला हा समीर. आणि हो, आता हा समीर नाही राहिला बरं का, समीर साहेब झाला आहे. नमस्कार भाऊजी. नमस्कार. काही साहेब वगैरे नाही आम्ही. अरे काही नाही, आज सॅमच्या शाळेचा क्रिकेट सामना आहे हे आपल्या जिल्हा मैदानावर. म्हटलं तुझं घर जवळच आहे, येऊया भेटून. तशी ही बऱ्याच दिवसापासून भेट झाली नव्हती आपली. हो, बरं केलंच आलास तर. तरी लग्नानंतर 1-2दाच भेट झाली ती आपली. अरे किती मोठा झाला रे तुझा मुलगा. काय नाव म्हणालास रे? हॅलो अंकल, मी सॅम नाव आहे माझे. होय ना, तुला ये म्हटलं नागपूरला, तर तू येत नाही. गावाकडेच ठीक आहे म्हणतोस. तिकडे आला की 1-2 ठिकाणी बोलून मोठ्या पगाराची जॉब मिळवून दिली असती तुला. अरे नाही रे, मी इकडे गावाकडेच ठीक आहे रे. आम्हा चौकांचं पोट भरते, आनंदाने आहोत आम्ही. तिकडे जास्त पगार मिळून नाही, खर्च भागणार नाही रे आमचा. आणि आमचं तर ठीक आहे रे, पण उज्ज्वलच्या शिक्षणाचे कसे? खर्च परवडेल का? इथे जातो, मोफत शिक्षण मिळतं जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत. काय? जिल्हा परिषद आणि मराठी शाळा? हो, जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत जातो, मोफत शिक्षण मिळतं. आणखी काय पाहिजे? अरे पण त्या मोफत शिक्षणाचा काही फायदा होतो का? आता तसंही त्या जिल्हा परिषद आणि मराठी शाळेत काही दम राहिला नाही. ना शिक्षक नीट शिकवतात, ना मुले नीट घडतात. आपली मुले घडवायची असतील तर इंग्रजी शाळेशिवाय पर्याय नाही. हे बघ सम्या, तू आणि मी सुद्धा ह्याच शाळेमधून शिकून आलो आहे. आणि तुझं काही लाखाचा पगार मिळत आहे का कंपनीमध्ये, त्या ह्याच शाळेमुळे, समजलं? तो काळ वेगळा होता रे मकरंद. आता तो काळ राहिला नाही. आपली मुले घडवायची असतील तर CBSEच्या इंग्रजी शाळेशिवाय पर्याय नाही. बाकी तुझी इच्छा. आता हेच बघ, सॅम नागपुरातील महागड्या शाळेत शिकतो म्हणून सामना होतोय जिल्हा मैदानावर. विविध उपक्रम होतात, स्पर्धा होतात. आणि हो, मुलगा इंग्रजी फाडफाड बोलतो. मलाही याच्या एवढी इंग्रजी येत नाही आजही. तुझं पण बरोबर आहे रे. अरे पण शाळेची फी ती कशी भरायची? आता ते तू बघ, मुलाचं भविष्य बनवायचं की फाटलेली चप्पल शिवून शिवून पुन्हा घालायची. वहिनी, तुमच्या हाताला चव आहे बरं का. चहा नाही, अमृत पियासारखी वाटलं. धन्यवाद भाऊजी. आता आलात आहात तर जेवण करूनच जा. अहो नको नको, आम्ही खाऊनच आलो आहोत. आम्हाला उशीर होतोय, सॅमचा सामना सुरू होईल एवढ्यात. अरे आता आलास आहे तर जेवणच जा. नाही नाही, नंतर कधीतरी नक्की येईल. आता आम्हाला उशीर होतोय, निघायला हवा. चल येतो. हो. आणि हो, मी जे बोललो त्यावर विचार कर. हो हो, नक्की.
नागपूरला. तिथे तुम्ही दुसरी कंपनी शोधा आणि थोडे जास्त पैसे मिळाले की आपण पण उज्ज्वलला इंग्रजी शाळेत टाकूया. आणि सानिका ती कुठे शिकणार? अगं पण काय कमी इथलं जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकता येत ना मुले. काही कमी नाही पण अधिक पण कुठे. जे जीवन आपण जगलो ते त्यांना का जगू द्यायचे? त्यांचे तरी दिवस उजळतील. आपली मुले इंग्रजी शिकणार, शिकून इंग्रजी बोलायला लागली की आपलं नाव खऱ्या अर्थाने उज्ज्वल करणार. अरे पण ठीक आहे, मी करतो विचार. चल झाला का तुझा टप्पा तयार? उशीर होत आहे मला. आपण बोलूया या विषयावर नंतर. नंतर बोलूया वगैरे काही नाही. आताच ठरवायचंय. वाटलं तर मी पण करेन तुमच्यासोबत काम. दे डबा गणपती. उज्ज्वल, अरे उज्ज्वल, जायचं नाही का शाळेत? चल ये लवकर. आई, सर म्हणत होते त्यांना इलेक्शनच्या कामाला नागपूरला जायचे आहे, तर आज शाळेला सुट्टी. सुट्टी आहे? या मेला मास्तरांचं बरं आहे. ही ड्युटी ती ड्युटी सारखं काही ना काही काम असतं त्यांना. मुलांच्या शिक्षणाचं मात्र बट्टाबोळ आणि पगार पूर्ण. काय झाले का सुनीता? कोणाला दाखवत आहे? काही नाही ग. हे उज्ज्वलच्या शाळेत बघ ना, शिक्षकांना शिकवायचे कामे कमी आणि बाकीचेच कामे अधिक असतात. आता उद्या सुट्टी आहे म्हणे. काम काय तर मास्तरांना इलेक्शनच्या ड्युटीला जायचंय. अच्छा, म्हणूनच आमचा राहुल पण आज घरीच आहे. आता हा मराठी शाळेला काही राम राहिले नाही बघा. मुलांना काहीच येत नाही. ते सोड, तू कसं येणं केलं? अगं, आज मी कोथिंबीर वडी केली होती, तीच द्यायला आली होती. चल आता येते मी. हो. काय रे मकरन, असं विचारात का पडला आहेस? अरे काही नाही रे, आपला सहजच. अरे सहजच काय झालं ते बोल की. अरे ते उज्ज्वलच्या शाळेबद्दल विचार करत होतो. शाळेबद्दल? शाळेत जातो ना तुझा मुलगा? होय रे, जातोय शाळेत. तो आता 5वीत जाईल. त्याला नागपुरातील इंग्रजी शाळेत टाकायचं म्हणतोय. पण काय? पण त्यासाठी हे काम सोडून तिथं स्थाविक व्हावे लागेल, पैसा लागेल. अरे त्यासाठी नागपूरला कशाला जायचे? इथे येते ना शाळेची बसने पाठव त्याला आणि पैसे इथे ओव्हर टाइम करून मिळव. मी बोलतो तसं साहेबांसोबत तुझ्या डबल शिफ्ट साठी. असं म्हणतोस? अरे पण बसची पण फी भरावी लागेल ना मग. आता इंग्रजी शाळा म्हटल्यावर तेवढं तर करावंच लागेल ना. बस आणि शाळेची फी मिळून वर्षाचा 1-1.5 लाख तरी खर्च येईलच. काय म्हणतोस? 1-1.5 लाख? अरे कालच आमच्या शेजारच्या डॉक्टर साहेबांनी त्याच्या मुलाचे ऍडमिशन केले नागपूरला. तू पण तिथेच कर. चांगली नामांकित शाळा आहे म्हणतात. सर्व श्रीमंतांची पोरे शिकतात म्हणे तिथे. अरे पण मी नाही रे श्रीमंत, आणि माझ्याकडे सध्या तेवढे पैसे पण नाहीत. अरे त्याची पण चिंता नाही. ते इन्स्टॉलमेंट अशी काहीतरी स्कीम असते. आता थोडे पैसे भर, बाकीचे हळूहळू भर. मी येतो वाटलंस तुझ्या बरोबर उद्या. हो असं म्हणतो. नितीन एक विचारू? अरे विचार बिंदास. अरे थोडी तू मदत केलीस ती तर, म्हणजे मी महिना भरला लगेच देऊन देईल. फक्त 20,000 रुपये पाहिजे. बघ विश्वास असेल तर, नाही तर मी जमेल कुठे. अरे काय हे, मी म्हंटल का तुला काही नाही देणार वगैरे. आहेत माझ्याकडे. किती 20,000 पाहिजेत ना फक्त. चल जाऊ आपण उद्या. चल जेव आता. हो जेवतो रे. खूप उपकार होईल रे तुझे. अरे जे आपल्याला मिळाले नाही, जे आपण जगू शकलो नाही, ते आपल्या मुलांनी जगावे लागू नये. त्यांना तरी चांगले आयुष्य मिळावे, एवढीच इच्छा होती. शाळेत जातो म्हटल्यावर तुझी पण जबाबदारी वाढते बरं का. जबाबदारी म्हणजे आता मी काय केलं?
अगं जबाबदारी म्हणजे उज्ज्वलचा अभ्यास घेणे, तो काय शिकतो काय नाही थोडा बघावं लागेल ना. हे डॉक्युमेंट ठेवून दे. पहिले पण मीच घेत होते अभ्यास, आता पण घेणार. त्यात काय? येऊ का मकरंद भाऊजी आज? रमा वहिनी या. तुम्ही उज्ज्वलला मराठी शाळेतून काढलं म्हणे, आमचा राहुल सांगत होता. अगं हो, उज्ज्वलला आता नागपूरला शिकायला जाणार इंग्रजी शाळेत, म्हणून काढलं त्याला. इंग्रजी शाळा? मी तर ऐकले तिथे खूप पैसे लागतात म्हणून. वहिनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे म्हटल्यावर थोडे जास्त पैसे तर लागतात. थोडी काटकसर करू आणि जमू पैसे. तुम्ही पण सांगा ना सूर्यकांतला राहुलची ऍडमिशन करा म्हणून. आमच्याकडे हे जरा विचारच करतात. बघूया काय करता येईल तर. चल सुनीता, आता येते बरं मी. हो. उज्ज्वल बडा उज्ज्वल इकडे. हो बाबा. हे बघ बाळा, आता तू कसलीही काळजी नको करू. फक्त चांगला अभ्यास कर आणि मोठा साहेब हो. हो बाबा. जा आता अभ्यास कर आणि लवकर झोप. नवीन शाळा म्हटल्यावर लवकर उठायला लागतं ना. हो बाबा. जा. किती छान दिसेल ना आपला उज्ज्वल इंग्रजी शाळेच्या नवीन गणवेशात. हो का नाही, मुलगा कोणाचा आहे? हात तुझा खे हाती, तुझ तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे. लढत जा त्या थांबायचं नाही. तोडून भीतीची बंधन तू घे धाव. आज तुझ माहेरी कुशीत स्वप्नाला उरी घे. पाखरा रे चल झेप तू घे जिद्दीची. आन सारं उचलून आसमान घेऊन ये घरी रे. तुझीच बोली, तुझीच गाथा, तुझ्या यशाचा तूच विधाता. उठ रे चल रे उड रे झेप घे कर निश्चय बिनचा. वाट पाहू दे नाही दिशा आता थांबायचं नाही. रे थांबायचं नाही, रे थांबायचं नाही, रे थांबायचं नाही. वाट पाहू दे काही दिशा आता थांबायचं नाही. लढत जा, लढत जा, आता थांबायचं नाही, आता थांबायचं नाही. हात तुझा खे हाती, तुझ तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे. टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे. काळान भाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे. वाट पाहू दे काही दिशा आता थांबायचं नाही. लढत जा, लढत जा, आता थांबायचं नाही. काय करताय गाई? अरे वा, तू आला बेटा. ये, मी तुझ्यासाठी खीर बनवली आहे. हा, खाऊन घे. नाही गाई, मित्रांबरोबर खाऊन आलो. आणि काय गाई,
सारखी सारखी वांग्याची भाजी डब्यात नको ना देत जाऊ. तुला माहित आहे माझे मित्र डब्यात काय काय आणतात? कधी पनीर पराठा, कधी सँडविच, मशरूम, ब्रोकोली, काय आणि काही नाही. लाज वाटते का त्यांच्याबरोबर मला टिफिन शेअर करायला? अरे उद्या ना मी तुला आलू पराठा देईल, ठीक आहे? आलू पराठा कोण खातो ग? अरे तुला काय माहित आलू पराठा काय असतो ते? ते तुझ्या सँडविच पेक्षा पण खूप भारी असतं. नको काही असू दे, मी वांग्याची भाजीच घेऊन येईन. अरे उज्ज्वल, हॅलो. अहो निघालात का तुम्ही घरी यायला? हो निघालोच, येईल 10 मिनिटात घरी. हो ऐका ना, येताना थोडे पावभर पनीर घेऊन या ना. पनीर? अगं पनीर कशाला आता? तुला माहित आहे ना पनीर किती महाग आहे आणि माझ्याकडे सध्या तेवढे पैसे पण नाहीत. बघा ना, घेऊन या ना कसे तरी. बघतो, येतो मी घेऊ. हो. आई, अगं आई, मला सरांनी आता नवीन नोटबुक घेऊन यायला सांगितले. नवीन नोटबुक? ठीक आहे बाळा, तुझे बाबा आले ना की मी बाबांना सांगते तुला नवीन नोटबुक घेऊन दे. आता जा बरं, तुझ्या दादाला बोलव बरं खीर खायला. हो आई. दादा, ए दादा. अहो किती उशीर केला, बरं झालं लवकर आला. काय ग तुला भलते सुचले का पनीर घेऊन आहे म्हणून? तुला माहित आहे ना पनीर किती महाग आहे आणि माझ्याकडे सध्या तेवढे पैसे पण नव्हते. त्या नितीनला उसने मागून पैसे घेऊन आलो मी. ये बाळा, ये. ये बाळा, तुझ्यासाठी पण बनवली आहे, हा खाऊन घे. अहो झालं का तुमचं? घ्या बरं तुम्ही पण खाऊन. काय रे उज्ज्वल, कसं चाललं अभ्यास? ठीक आहे बाबा, एक काम होते तुमच्याशी. बोललं काय काम होते? पनीर खायचं होतं का? आलो घेऊन. नाही बाबा, मला फोन हवाय. फोन? फोन कशाला पाहिजे तुला? माझ्या सर्व मित्रांकडे फोन आहे, माझ्याकडेच नाही. मला पण बोलावे लागते त्यांच्याशी अभ्यासासाठी. मग तू घरचा फोन घे ना, बोल वाटल्यास. हा काही फोन आहे का? काही जुना झालाय आता, इथे सगळी स्क्रीन दिसत नाही. मला नवीन हवाय. हे बघ बाळा, सध्यासाठी चालून घे, मग आपण घेऊया नवीन. काय हो बाबा, नेहमी कोणत्याही गोष्टीसाठी नको नको असते तुमचे. सध्या हे चालवून घे, सध्या हे करून घे. अरे उज्ज्वल बेटा. अगं सुनीता, त्याला थोडा समजाव. आपण त्याला महागड्या इंग्रजी शाळेत शिकवत आहे, हेच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुला माहित आहे ना, मी कसं तरी काटकसर करून घर खर्च, कपडे लागते, शाळेची फी, बसची फी भरतो. त्या नितीनला मागितलेले उसने पण नाही वापस केले मी अजून. आणि हा उज्ज्वल, बोला, त्याला आवाज जाईल. अगं पण त्याला आपण कसं समजायचं ग, की आपण नाही का तेवढं सक्षम? होईल सर्व ठीक. मी काय म्हणते, आता पोरगा हट्ट करतोय तर घेऊन देऊया ना त्याला एकदाचा मोबाईल. मी पण काही कामे शोधू का, म्हणजे 2 पैसे अधिक मिळतील आणि आपला खर्च पण सावरेल. उगाच काही बोलू नको. आता सध्या तशी परिस्थिती नाही आली आहे. तू फक्त ह्या दोघांना सांभाळ आणि संस्कार देण्यात काही कमी पडू नको देऊ. बाकी पैशांचं मी जमत आहे. स्त्रिया काही कामे करत नाहीत का? वाटलं तर मी पण करेल काम. पण जे गरिबीचं जीवन आपण जगलो ते त्यांना जगू द्यायचे नाही. मिळवून देऊ त्यांना जे पाहिजे ते.
कर्ज होते. अरे आधीच उधारी आहे, आता नाहीत माझ्याकडे. मला पण घर खर्च आहे. तू उज्ज्वलच्या शाळेमध्ये पाहिजे. अरे कधीपर्यंत उज्ज्वलच्या शाळेचे कारण देत बसणार आहे? हे बघ, तू एक काम कर, साहेबांसोबत भेट. ते तुला डबल शिफ्ट मिळवून देतील. डबल शिफ्ट म्हणजे अधिक पगार. कर मी सांगितलं. कोण? मकरंद, ये रे बाबा. साहेब थोडी मदत पाहिजे होती. काय रे बाबा, सुट्टी बिट्टी मारायचा विचार आहे का? नाही साहेब, ते मला डबल शिफ्ट ओव्हरटाईम पाहिजे होती. अच्छा, ओव्हरटाईम म्हणतोस. हे पा, माझ्याकडे ओव्हरटाईम सारखंच एक काम आहे. तुला पैसे जास्त भेटतील, पण काय साहेब? पण ते काम रिस्की आहे. हे पा, आपल्याला या महिन्यात प्रोडक्शन वाढवायचं आहे. कटर मशीनच्या ऑपरेटिंगचं काम आहे. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, डोळ्यात तेल घालून काम कर. चूक इकडे चालणार नाही, ठीक आहे? चालेल ना साहेब. साहेब पैसे किती मिळतील? 8 तासाचे 500, ठीक आहे? चालेल ना साहेब. ठीक आहे, मग या उद्यापासून. अहो आता येत आहात तर किती उशीर केला? रात्रीचे 9 वाजत आहे. अगं ती उद्यापासून मला थोडा उशीर होत जाईल. ते एक दोन अजून काम मिळाले आहेत. 500 रुपये दिवस मिळणार आहे म्हणे. अहो पण सकाळपासून ते रात्रीचे 9. काहीच दिवसांची गोष्ट आहे का? मग हे काम सोडून गेलं नाही. उज्ज्वल, बाळा उज्ज्वल इकडे. हो बाबा, आलो. बोला बाबा, काय झाले? बेटा डोळे मीठ. हात पुढे कर. वाव, मोबाईल. बाबा तुम्ही किती छान आहात. थँक्स बाबा, आय लव्ह यू. हे बघ बाळा, आता मी तुझ्या मागणीप्रमाणे तुला महागडा मोबाईल घेऊन दिलाय. तर तू फक्त आता चांगला अभ्यास कर. आणि परवा तुझा वाढदिवस पण आहे ना, तर आपण सर्वजण मिळून साजरा करूया. आणि हो, तुझ्या मित्रांना पण बोलव, तेवढीच ओळख पण होईल. काय? माझा वाढदिवस घरी साजरा करणार नाही आहे. मी माझा वाढदिवस घरी साजरा करणार नाही आणि मित्रांना पण बोलवणार नाही. घरी साजरा करणार नाहीस म्हणजे? काय हो बाबा, आपल्या घरी नीट बसायला तरी जागा आहे का? बसायला साधी चेअर बरोबर नाही आणि म्हणताय मित्रांना बोलवा. काही नाही होत बाळा, आपण जसे आहोत तसे वागावे लागते. काही नाही बोलणार तुझे मित्र. बोलव त्यांना. मी त्यांना मस्त पनीर आणि खीर खाऊ घालेल. आपण चांगला केक पण बोलवू. काय गाई, माझे सर्व मित्र श्रीमंत घराचे आहे. ते सर्व शाळेत कार न जातात, मी बसनं जातो. आता मागच्याच महिन्यात माझ्या मित्राचा वाढदिवस होता. त्याने हॉटेलमध्ये सेलिब्रेट केलं, हॉटेलमध्ये. आणि तू म्हणता त्यांना इथे बोलू? काय म्हणतील का ते? नाही, मी विचारही करू शकणार नाही त्यांना इथे. आणि हो, मला माझा वाढदिवस बाहेर सेलिब्रेट करायचा आहे. उज्ज्वल बाळा. सुनीता थांब. हो, उज्ज्वल, तुला तुझा वाढदिवस बाहेर सेलिब्रेट करायचा ना, तू कर. जर तुला आपल्याच घराची आपलीच परिस्थिती जर लाज वाटत असेल, तू करशील तुझा वाढदिवस बाहेर सेलिब्रेट. जर तुला आमची पण लाज वाटत असेल तर आम्ही पण नाही येणार तुझ्या वाढदिवसाला. जा अभ्यास कर. अहो काय हे, तुम्ही त्याला वाढदिवस बाहेर साजरा करायला सांगितला? अगं सुनीता, त्याला आपल्या घराची आपली परिस्थितीची लाज वाटते ग. त्याचे सर्व मित्र श्रीमंत घराचे, ते नाही पाहू शकणार आपली हे गरिबी ग. जे आपल्याला मिळाले नाही, जे आपण जगू शकलो नाही, ते आपण त्याला जगायला देतात. आणि तू आज म्हणते की त्याला आपल्याच घराची आपलीच परिस्थिती लाज वाटते. मला तर असं वाटते की चांगली इंग्रजी शिक्षण देण्याच्या नव्यात चांगले संस्कार देण्यात कमी पडलो की काय? नाही हो, तुम्ही कुठेच कमी पडले नाही. सहन होत नसतानाही पाठीवर अधिकचा भार उचलत आहात तुम्ही. त्या भाराने कणाच मोडतो की काय? मला तर भीती वाटते. अगं आपण जगतोच कोणासाठी ग? आपल्या मुलांसाठीच ना. तर मग भार सहन होत नाही अशी तक्रारच कसाला? अहो तुम्ही जमले असणार. झोपून
दे मला. करतेच आहे मी सकाळपासूनची कामे. झालंच. हो बाबा, आमच्या शाळेची ट्रिप जाणार आहे जंगल सफारीला. अरे वा, मग तू जाणार आहेस? हो, मी पण जाणार आहे. जा, नीट जा. मग कधी जाणार तू शाळेची ट्रिप? पुढच्या सोमवारला जाणार आहे. जा, मस्त जा. तुला जंगलाची मजा घेता येईल, वन्यप्राणी बघता येईल. पण त्यासाठी मला 15,000 रुपये हवे. काय? 15,000? तू सरांना सांग तू नाही येणार आहे म्हणून. नाहीत आपल्याकडे तेवढे पैसे. सर बोलले ज्यांना जायचं आहे ते उद्यापर्यंत जमा करा. हे बघ बाळा, तू जाऊ दे शाळेतील मुलांना. मी तुला नंतर घेऊन जाईन जंगल सफारीला. मला माहित होते तुम्ही नाही म्हणणार म्हणून. जर तुमच्याकडे एवढे पैसेच नाही तर कशाला मला शाळा शिकवताय? नाही जाणार मी शाळेत. कधी कधी तर मला असं वाटते की कशाला देवाने मला हा घरात जन्म घातले असावे. अरे उज्ज्वल, निदान काय बोलतोयस भान ठेव. तुला माहितीये तुला शाळा शिकवायला तुझा बाप काय काय कष्ट सोसतोय तर? स्वतः अंगाला एकच शर्ट घालून रोज कंपनीत कामाला जातो. पण तुला मात्र नवीन कपडे मिळावे याची चिंता असते त्यांना. स्वतः जुना मोबाईल वापरतो, पण तुला लाज वाटू नये म्हणून महागडा मोबाईल घेऊन देणारा तुझा बाप. त्यांच्याशी असे बोलताना जरा तरी विचार कर. काय विचार करू आणखी? बाकीचे सर्व मुलं हैदराबादला चालले फिरायला 30,000 फीटून. 30,000. मला माहित होते तुम्ही ते देऊ शकणार नाही म्हणून 15,000 जंगल सफारीला जातो म्हटलं. काय चुकलं का माझं? ठीक आहे, तुम्ही ते पण देऊ शकणार नाही. नाही जाणार मी ट्रिपला. माझे सर्व मित्र जाईन. मी राहीन असाच. असू दे, मला असतील तर. सुनीता, कशाला रागवते तू त्याच्यावर? त्याचे पण बरोबर आहे ना. आपण त्याला महागडा शाळेत शिकवतो म्हटल्यावर त्याच्या सुखसुविधा तर पूर्ण कराव्या लागतीलच. अहो पण 15,000 कुठून आणणार आहात तुम्ही? चोरी करणार की लूटमार? तो आता मोठा होत आहे. त्याला समजायला हवे की आपण हे सगळे नाही करू शकत. अगं सुनीता, तूच बोलली होती ना की आपण त्याला इंग्रजी शाळेत टाकूया. तूच बोलली होती ना की त्याला मोबाईल घेऊन देऊया. तूच बोलली होती ना की जे आपल्याला मिळाले ते आपण त्याला मिळवून देऊया. आता लागली त्याला सगळे खोट्या मोठ्यापणा मिरवायची. मग जाऊ दे त्याला ट्रिपला. मग 15,000 लागतील तरी परवा नाही. अहो पण तुम्ही एकटे किती सहन करणार आहात? अगं सुनीता, भार उचलण्याआधीच विचार केलेला बरा. आता कणा मोडला तरी चालेल. आता भार मात्र पेरायलाच हवे. अहो सुनीताताई, ऐका ना, मी बोलले राहुलच्या वडिलांशी की राहुलला पण आपण इंग्रजी शाळेत टाकूया. ते म्हणाले उद्या जाऊया आपण ऍडमिशन साठी. म्हटलं तुम्हाला विचारून घेते, शिक्षण वगैरे चांगले आहे की नाही. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हासू जरी कनावाकला. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर. उमगाया बापर. लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर. उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल. लेकराच्या पायी उभा जन्म उधळेला. आधाराचा बळ जणू वाकल आभाळ. याच्या आईना पाचोळा जिनारानो माळ. जिनारानो माळ. घडी भर तू थांब जरा
ट्रिपवर आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केले. बाबा तुम्हाला सांगतो, आम्ही वाघ पाहिला, हरिण पण पाहिला. अरे सर्व शांत का आहात? अहो बाबा, सर्व शांत का आहात? अगाई तू तरी बोल. काकू का गप्प बसले आहे सगळे? अहो काका तुम्ही तरी बोला. अहो बोला ना. काय बोलायचे? बोलण्यासारखे काही राहिलेच नाही. जे व्हायचे ते तर झाले. अहो काका कोणात बोलू नका. काय झाले? अच्छा, मी ट्रिपला गेलो त्यामुळे नाराज आहात सगळे. मला वाटलेच होते तुम्ही असे करणार म्हणून. काय गाई, जर मला जाऊ द्यायचे नव्हते तर आधीच बोलायचं होतं ना. होय रे उज्ज्वल, आधीच तुला थांबवले असते तर बरेच झाले असते. ठीक आहे, तर तुम्हाला माझ्या आनंदाचे काहीच पडले नाही. माझ्यापेक्षा पैसे महत्वाचे आहे तुम्हाला. हे घे आई, मी आणलंय तुझ्यासाठी. घे. अगं घे ना. हे घ्या बाबा तुमच्यासाठी. घ्या. अरे बाबा हात तर पुढे करा. बाबा, ओ बाबा काय झालं तुम्हाला? बाबा तुमचा हात कुठे आहे? आई आई अगं काय झालं बाबाला? बाबांचा हात कुठे आहे? तुला जाणून घ्यायचे होते ना की आम्ही सगळे गप्पत आहोत, तर घे जाणून. हात कापलाय तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी सर्व करता करता. माझ्यासाठी म्हणजे काय केले मी? अरे तुला सर्व सुख मिळवून देता देता हात दिला रे तुझ्या बाबांनी तुला. आई आई अगं सांग ना गं, काय झाले? कसा कापला हात? अगं सांग ना गं. अहो काका तुम्ही तरी बोला. अरे कंपनीमध्ये अधिक पैसे मिळावे म्हणून डबल शिफ्ट करत होता. रात्रीची झोप नाही की शरीराला आराम नाही. काम करता करता अचानक डुलकी आली आणि नाही बाबा, आम्ही काय नाही केलं रे तुझ्यासाठी. ऐपत नसताना तुला इंग्रजी शाळेत घातले. तुझे सर्व हट्ट पूर्ण करता करता त्यांना स्वतःची चिंता नव्हती राहिली रे. मला माफ करा बाबा. चुकलं माझं. मला कळून चुकले आता. आधी नाही कळले की माझ्यासाठी तुम्ही एवढी मेहनत घेत होता. मला माफ करा बाबा, प्लीज मला माफ करा. आता काय फायदा रे तुझा कडून चुकण्याचा? जे व्हायचं ते तर झालं. मात्र तुला कडून चुकण्यासाठी बाबांना हात कापावा लागला. त्यांचं दुःख आहे रे. मला कळले गाई, मी चुकलो. खरंच मी चुकलो. मी नाही वागणार आता. काही घेऊन मागणार नाही. नाही जाणार मी ट्रिपला. पण प्लीज मला माफ करा. अरे बाप होणे काही सोपी नसते रे. स्वतःच्या शरीराला झिजवून पोरांचे पोट भरावे लागते. सर्वांचा सहज होईल असे काम सर्वांच्या वाट्याला नाही रे येत. कोणाला सहज बसून पगार मिळतो तर कोणाला शरीर थकून. तुझ्या बाबांनी सुद्धा तेच केले. ऐपत नसताना तुला महागड्या शाळेत घातले. तुला काही कमी पडू नये म्हणून रात्रंदिवस कंपनीत काम करू लागला. तुला काय वाटतं? तुला ट्रिपला जाण्यासाठी जे पैसे मिळाले ते असेच? आई मला कळले ग. प्लीज मला माफ कर. आता नाही वागणार मी तसा. काही घेऊन मागणार नाही. जे मिळेल त्यातच समाधान मानणार. पण प्लीज मला माफ करा. उज्ज्वल, बाळा तुला तुझी चूक कळली ना, बरं झालं. उशिरा का होईना तुला आई बापाचे कष्ट, त्याग आणि प्रेमाची जाणीव झाली. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव बेटा, आपल्याला जे मिळाले त्यात आपण धन्यता मानावी. दुसऱ्यांकडे पाहून ते आपल्याला का नाही मिळाले याची तक्रार कधी करू नये. आणि हो, एक गोष्ट विशेष म्हणजे आपण कितीही गरीब असलो तरी मात्र त्याला आपली लाज वाटू नये. होय बाबा, समजले मला. आई बाबा, मी चुकलो. खरंच मी चुकलो. दुसऱ्यांच्या हेवा केल्याने काय होते ते आज मला समजले. अरे बाप समजणे खूप कठीण आहे रे. बापाची किंमत त्यांना विचार ज्यांना बाप नाही.
जसे आपल्या शरीराचे सर्व अवयव आपल्याला दिसतात, पण ज्या अवयवावर संपूर्ण शरीर ताठ उभा आहे तो कणा मात्र दिसत नाही. तसा कणा असतो बाप, जो काय करतो कसा करतो हे दिसत नाही, मात्र तो असला ना की परिवाराला कशाची आच लागू देत नाही. असा परिवाराचा कणा म्हणजे बाप असतो. अरे बाप असं सहज समजणे खूप कठीण आहे रे. लहानपणापासूनच सर्व सांगत असतात, हे करू नको बाबा मारतील, ते करू नको बाबा मारतील, इथे जाऊ नको बाबा मारतील, मस्ती करू नको बाबा मारतील. मग मुलं सुद्धा बाबांपासून दूर होतात, बाबांना मनामधून काढून टाकतात, बाबांपासून 4 हात लांबच राहतात. जवळपास सगळेच आईवर गाणे करतात, आईवर कविता करतात. बापाने किती केले तरी कोणतंच मूल आपल्या बाबांना दुधावरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही की वासराची गाय म्हणत नाही, पायाला ठेच लागली तरी बापरे असं म्हणत नाही. बाप नसतोच मुलांच्या तोंडी, मुलं शपथ सुद्धा आईचीच घेतात. पण तरीही परिवाराची चिंता घेऊन सतत राबणारा बाबा असतो. बाप असतो फक्त रुपये पैसे कमविण्याचे यंत्र. तेवढं त्याने केले की त्याचे कर्तृत्व संपले. आई दाखवेल रे एक वेळचा प्रेम, पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो तो बाबा असतो. काही करा चालेल, फक्त आपल्या बाबांच्या कष्टाची जाणीव ठेवा, फक्त आपल्या बाबांच्या कष्टाची जाणीव ठेवा. बाबा मला माफ करा, प्लीज मला माफ करा. किती जरी लावल तू आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात. वाचतेच्या डोळ्यातली कधी कासा विशीर, तुझ्या पायी राबान हाय त्याची खुशीर, हाय त्याची खुशी. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. मी अर्णव जाधव नितीनच्या भूमिकेत. मी लावेश शास्त्री उज्ज्वलच्या भूमिकेत. मी आदर्श टप्पे मकरांच्या भूमिकेत. मी शिवांजली दातुंडे सुनीताच्या भूमिकेत. मी अद्वैत धवन लहान उज्ज्वलच्या भूमिकेत. मी अनन्या सरोवर सानिकाच्या भूमिकेत. मी मानस उगले सॅमच्या भूमिकेत. मी आयुष देशमुख समीरच्या भूमिकेत. मी रोहन जोशी साहेबच्या भूमिकेत.